Welcome students. In this video we will discuss about Newton's second law of motion. आता न्यूटन सेकंड लॉ रिलेट करतो तो मोमेंटम या नवीन टर्मशी. मोमेंटम ही टर्म तुम्हाला समजण्यासाठी लेट्स ट्राय मध्ये तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी दिल्या. आता ऍक्टिव्हिटी नेहमी तुम्ही करता अशाच ऍक्टिव्हिटी, सोप्या ऍक्टिव्हिटी. काय दिले बघा. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुमच्या मित्राला एका ठराविक हाईटवर उभं करायचं आणि त्या मित्राच्या हातामध्ये दोन एकसारख्या आकाराचे किंवा दोन वेगवेगळे बॉल. कसे बॉल? तर एक बॉल प्लास्टिकचा, एक बॉल रबराचा, आणि समान हाईटवरनं त्याला ते बॉल फेकायला सांगायचे. तुम्हाला खाली उभं राहून जास्त बॉल कोणता झेलणं सोपं जाईल? बघा, विचार करा. एक बॉल प्लास्टिकचा फेकला, एक बॉल रबरी फेकलाय. साहजिकच तुम्हाला प्लास्टिकचा बॉल झेलणं जास्त सोपं जाईल. आता आणखी एक ऍक्टिव्हिटी करायची की एकच बॉल घ्यायचा. म्हणजे समजा रबरीच बॉल घेतला. आधी तुमच्या मित्राला हळू टाकायला सांगायचं तुमच्याकडं आणि परत तोच बॉल जास्त जोरात टाकायला सांगायचा. तर दोन्ही वेळी तुम्हाला बॉल झेलणं कुठं सोपं जाईल? की जेव्हा मित्र तुमचा हळू बॉल टाकतो तर त्यावेळी तुम्हाला हा बॉल झेलणं सोपं जातं. आणि जेव्हा जोरात टाकतो, आता जोरात टाकणं म्हणजे काय? तर त्याची वेलॉसिटी वाढवणं. मग इथं जो इफेक्ट झाला, एखादा ऑब्जेक्ट, त्याचा इफेक्ट कसा झाला बघा. तर सुरुवातीला ज्यावेळी मास कमी होतं, प्लास्टिक बॉल आणि रबरी बॉल मध्ये मास कमी होतं, तर तो बॉल तुम्हाला झेलणं सोपं आहे. आता मास दोन्ही बॉल मध्ये सेम ठेवलं तर वेलॉसिटी वाढवली तर तो बॉल झेलणं अवघड झालं. म्हणजे एक टर्म अशी आहे की ती मास आणि वेलॉसिटी दोन्हीशी रिलेटेड टर्म आहे. तर ती टर्म म्हणजे याला न्यूटननं मोमेंटम नाव दिले. आता मोमेंटम काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याच्याबद्दलच्या कन्सेप्ट आता आपण बघूया. न्यूटन सेकंड लॉ हा मोमेंटमशी रिलेट करतो. आणि मोमेंटम म्हणजे काय ते आता आपण जी उदाहरणं बघितली, तर आता त्याची डेफिनेशन बघा काय आहे. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. कुठल्याही वस्तूचा वेग आणि त्याचं वस्तुमान या दोन्हीचा गुणाकार म्हणजे मोमेंटम. आता पी हे अक्षर मोमेंटम साठी, पी इज इक्वल टू एम इंटू व्ही, वेर एम इज द मास ऑफ अन ऑब्जेक्ट, व्ही इज द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अँड पी इज द मोमेंटम. आणखी मोमेंटमच्या बाबतीत काय सांगता येईल? मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. कारण का? तर मोमेंटम दाखवण्यासाठी तुम्हाला मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन दोन्हीची गरज असते. म्हणून मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. नंतर त्याचं युनिट काय बघा. इन एसआय सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंड, while in CGS system it is ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. हे त्याची युनिट झाली मोमेंटमची. द फोर्स नेसेसरी टू कॉज अ चेंज इन मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता जो फोर्स आहे कशासाठी आवश्यक आहे? की एखाद्या वस्तूचं मोमेंटम बदलण्यासाठी. मोमेंटमला मराठी शब्द आहे संवेग. संवेग बदलण्यासाठी जे बल आवश्यक आहे तर ते कशावर अवलंबून असतं? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर. जेवढी वेलॉसिटी जास्त, जेवढं मास जास्त, तेवढा त्याचा इफेक्ट जास्त. आता मोमेंटम ही टर्म समजल्यानंतर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय बघूया. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं की मोमेंटमशी रिलेटेड हा लॉ आहे. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय? की संवेग परिवर्तनाचा दर. म्हणजे कसं? की फोर्स आणि वेलॉसिटी या दोन्हीचा जो गुणाकार आहे तर तो वाढतो किंवा कमी होतो प्रोपोर्शनल टू कशाशी? अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम.
जेवढं बल त्याच्यावर लावलं जातं तेवढ्या बलाशी हा समानुपाती असतो. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि ज्या बाजूनं बल लागलं जातं त्या दिशेनं तुम्हाला मोमेंटम आढळून येत असतं. आता हे समजण्यासाठी आपण एक्सप्रेशन लिहितोय. तर नेहमी जसं आपण फिजिक्स मध्ये बघितलं की यू ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे, व्ही ही फायनल व्हेलॉसिटी आहे, आणखी टी हे टाइम आहे, एफ हा फोर्स अप्लाइड आहे. या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण हे लिहितोय. बघा, सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास m has initial velocity u and a force f is applied to the direction of its velocity for time t. Its velocity becomes v. म्हणजे एखादा u इनिशियल व्हेलॉसिटी वरनं v इनिशियल फायनल व्हेलॉसिटी पर्यंत पोहोचतो, त्याला लागणारा टाइम आहे t आणि बल जे अप्लाइड झाले ते f आहे. तर अशा वेळी आता मोमेंटम दोन प्रकारचे असणार आहेत, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम म्हणजे सुरुवातीचं मास आणि सुरुवातीचा वेग. आता मास काही बदलत नाही, ऑब्जेक्ट सेम आहे, m इंटू यू. आणि फायनल मोमेंटम काय झालं, m इंटू व्ही. आता आपल्या न्यूटन्स लॉ मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे, तर तोच आपण घेतोय. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. म्हणजे संवेगामध्ये झालेला बदल. आता चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम आहे एम व्ही मायनस एम यू आणि अपॉन टी. आता या दोन्ही मधनं एम कॉमन घेतोय आपण, उरलं काय, व्ही मायनस यू अपॉन टी विच इज इक्वल टू एम इंटू ए. ए काय आहे तर ऍक्सिलरेशन. याचं सूत्र काय बघितलं होतं आपण, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता या सगळ्यावरून काय सांगता येईल आपल्याला, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे एम इंटू ए इथं आलेलं इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स एफ. F is equal to K into M into A. F equal to MA. हे आपल्याला अंतिम मिळालेलं सूत्र आहे, जिथं K ला काय म्हटलं जातं, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, आणि K ची किंमत इथं 1 गृहीत धरली. बघा, एवढा सगळा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण बघितला. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन कशाशी रिलेटेड आहे तर मोमेंटमशी. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो आपल्याला, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता ही सगळी उदाहरणं आपल्या रोजच्या जीवनातली आपल्याला बघता येतील की एखाद्या वस्तूचं बल जास्त कधी लागतं, एक तर त्याचं वस्तुमान जास्त असेल, वेग जास्त असेल, किंवा गाडीच्या धडकेमध्ये सुद्धा कसं जास्त नुकसान होतं की गाडी मोठी असेल किंवा तिचा वेग जास्त असेल. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सेकंड लॉ ऑफ मोमेंटम आपल्याला बऱ्याचसा, सेकंड लॉ ऑफ मोशन आपला बराचसा लक्षात येतो. आता काही टर्म्स आहेत की फोर्स जो असतो तर फोर्सचं युनिट आहे न्यूटन SI सिस्टीम मधलं, आणि सीजीएस सिस्टीम मधलं आहे डाईन. तर आपण या दोन्हीचे डेफिनेशन पण बघणार आहे, आणि यूज युअर ब्रेन पॉवरला एक क्वेश्चन विचारलाय तो पण यामध्ये आपण बघतो. डेफिनेशन बघा, न्यूटन, डाईन या डेफिनेशन बऱ्याच वेळा पेपरला विचारल्या जातात. आता न्यूटन काय आहे तर SI सिस्टीम मधलं फोर्स मोजण्याचं युनिट आहे. बघा, द SI सिस्टीम युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. न्यूटनची डेफिनेशन काय सांगता येईल, द फोर्स नेसेसरी टू कॉज an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. आता 1 Newton is equal to 1 kilogram into 1 meter per second square. म्हणजे न्यूटन बरोबर किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे सांगता येईल. जसं न्यूटन हे SI सिस्टीम मधले तसं सीजीएस सिस्टीम मधलं डाईन आहे. तसं सांगता येईल बघा, इन सीजीएस सिस्टीम
द युनिट ऑफ फोर्स इज डाइन. डाइनची डेफिनेशन काय बघा. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ऍक्सिलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर in an object of mass 1 gram is called 1 dyne. 1 dyne is equal to 1 gram into 1 centimeter per second square. आता यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलाय. या क्वेश्चनचं फक्त आन्सर मी लिहिले. क्वेश्चन काय दिलाय की जेव्हा एखादा ऍथलेट खूप उंचावरनं उडी मारतो त्यावेळी खाली वाळूचं बेड केलेलं असतं. तर ते वाळूचं बेड का केलेलं असतं हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. तुम्ही बऱ्याच वेळेला शाळेमध्ये उंच उडी, लांब उडी यामध्ये भाग घेत असाल. तर ज्यावेळी ही उंच उडी टाकली जाते तर त्याच्या समोरचं ग्राउंड हे बारीक वाळूचं केलेलं असतं. किंवा मोठमोठ्या ऍथलेट्स मध्ये उंच उडी बघत असाल तर खाली बेड असतं बघा एक. तर हे कशामुळे असतं तर आता बघा त्यावेळी तो पळत येतो, उंचावरनं उडी मारतो, त्यावेळी मोमेंटमचा रेट वाढलेला असतो आणि त्याला इंजुरी होऊ नये खाली पडल्यानंतर. तर याच्यासाठी हे वाळूचं बेड केलेलं असतं. आन्सर बघा त्या क्वेश्चनचं. इन अन हाय जम्प ऍथलेटिक इव्हेंट द ऍथलेट्स आर मेड टू फॉल आयदर ऑन अ सँड बेड. की ही जी उंच उडी असते तर त्यामध्ये त्या खेळाडूला वाळूच्या बेडवर म्हणजे वाळूचं बेड तयार केलेलं असतं पडण्यासाठी. दिस इज टू इन्क्रीज द टाइम ऑफ ऍथलेट्स फॉल टू स्टॉप आफ्टर मेकिंग द जम्प. म्हणजे उडी मारल्या त्याचा मोमेंटम जास्त असतो आणि तो जर डायरेक्ट जमिनीवर पडला तर काय होऊ शकतं त्याला इंजुरी होऊ शकते. दिस डिक्रीजेस द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अँड हॅन्स द फोर्स. जे त्या वाळूच्या बेडमुळं जमिनीवर त्याचा जाण्याचा कालावधी वाढतो आणि त्यामुळं काय कमी होतं तर चेंज ऑफ मोमेंटम अँड हॅन्स द फोर्स या दोन्ही गोष्टी कमी होतात. ऍज अ रिझल्ट द ऍथलेट डज नॉट गेट इंजुर्ड आणि त्यामुळं त्या ऍथलेटला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचं. आता राहिलेला थर्ड लॉ जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.